चला तर बोलूया आज स्वप्नांबद्दल. तर आपल्या प्रत्येक मैत्रिणीने काही ना काही स्वप्न पाहिलेलंच असते, पण ते पूर्ण नाही केलेलं असते काही ना काही कारणामुळे. मग ते असू दे, तुमचं सिच्युएशन तशी असते, ओके. मग सिच्युएशनमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम असू दे, किंवा माझं शिक्षण नाही झालं, किंवा मला सपोर्टिंगला कोणी नव्हतं, काहीही असू शकते. कधी असते रिस्पॉन्सिबिलिटीमुळे, मी माझ्या फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली त्यामुळे मी हे करू नाही शकत, हे बऱ्याचदा असते, बरोबर. तर या ना त्या कारणामुळे आपण पाहिलेली तरुण वयातली, लहान वयातली स्वप्न आपण कित्येक जणींनी पूर्ण नाही केल्यात. तर तुम्हाला काय वाटते की याला फक्त आणि फक्त परिस्थिती जबाबदार आहे? नाही. तर चला तर, तुम्हाला वाटते की आता देखील आपण स्वप्नांची पूर्तता करू शकतो? हो. चला आपण बघूया कशी करू शकतो. आणि अशा किती लेडीज आहेत, लेडीज म्हणजे एंटरप्रिनर आहेत, ज्या बिलियनर बनून राहिल्यात आत्ताच्या वयात, लाईक 50s नंतर त्यांनी हे सगळं सेटअप केलं आहे. तर त्यांनासुद्धा आपण त्यांचीसुद्धा उदाहरणं घेऊया. पहिलं उदाहरण फाल्गुनी नायर यांचं. पहिलं दुसरं असं काही नाही, मी जस्ट सांगते. तर त्यांनी नायका लॉन्च केलं ॲट द एज ऑफ 50, बरोबर आहे. तर एज इज जस्ट अ नंबर आपण बोलतो ना, पहिल्यापासून आपण ऐकत आलं, एज इज जस्ट अ नंबर, ठीक आहे. पुन्हा एक मान कौर म्हणून आहेत, त्यांनी 103, आपण विचार पण नाही करू शकत, 103. कित्येक जण बोलतात, किती जण चालता पण नाहीत, उठता पण नाहीत, बेडवरून उठता नाहीत, पण त्यांनी 200 मीटरच्या रेसमध्ये गोल्ड मेडल अचीव केलं आहे, ते सुद्धा कुठे, एशियन मास्टर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये. खूप 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 म्हणजे प्रसन्न वाटते हे सगळं ऐकल्यावर. पुन्हा नागामणी म्हणून आहेत, त्यांना मनी आंटी म्हणतात. त्यांनी रूट्स अँड शूट्स ॲट द एज ऑफ 60s मध्ये शी फाउंडेड रूट्स अँड शूट्स म्हणून तुम्ही ऐकलं असेलच, राईट. पुन्हा थँकम्मा म्हणून आहेत, ॲट द एज ऑफ 84 त्यांनी एल्डरली वुमन्ससाठी डे केअरची स्थापना केली. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत या, पण आपण देखील आपली स्वप्न करूच शकतो ना. हे आपल्या स्वप्नांना आपल्याला काय वाटते, कोण अडवते? सोसायटी, आपली फॅमिली, आपली परिस्थिती? नाही, आपण स्वतः. आणि जेव्हा आपण स्वतःला आपल्याबद्दल तेवढा विश्वास नसतो ना, तेव्हा तुम्ही कितीही रिसोर्सेस आणा, तुमची स्वप्न नाही पूर्ण होणार. कारण तुम्ही स्वतःच कॉन्फिडंट नाही आहात. कॉन्फिडन्स काय असतो, विकत घ्यायचा असतो का? नाही, तो स्वतःच्या आतून येतो. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम करायला लागतात, रिस्पेक्ट करायला लागतात, तुमच्या कपॅसिटीला रिस्पेक्ट करता, तुमची कपॅसिटी ओळखता, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स आपोआप डेव्हलप होतो. हे काय असं नाही, चला मी जाते एखादं लेक्चर अटेंड करते, माझा कॉन्फिडन्स वाढला, बरोबर आहे. पण येस, तो कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी कधी कधी कोणत्या ना कोणत्या लेक्चरची तर जरूर पडतेच. पण नुसतं लेक्चर अटेंड करून काही नाही होत. ॲक्शन इज मस्ट. सो एव्हरी टाईम तुम्ही थॉट क्रिएट करता, स्वप्न बघता, फिलिंग्स कोण आणणार त्या स्वप्नाला? खतपाणी द्यावं लागते की नाही? आणि खतपाणी दिल्यानंतर त्यांचं मेंटेनन्स कोण करणार? त्यामुळे ॲक्शन जरुरी आहे. तर चला, आपली स्वप्न पूर्ण करा. आजच ठरवा. हे व्हिडिओ ऐकल्यानंतर 3 वेळा डीप ब्रीथ करा, तोंडाने श्वास करा, सोडा, आणि आपल्या स्वप्नांचं मस्त व्हिज्युअलाइज करा. व्हिज्युअलाइज करून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आखणी करा. आपल्याला सोसायटी, फॅमिली कोणीही रोकत नाही. आपल्यावर रोकधाम कोणाची असते? आपल्या स्वतःच्या विचारांची, बरोबर आहे. चला तर मग चालू करा स्वप्न पूर्ण करण्याची. आणि तरीही तुम्हाला वाटते की मला सपोर्टची गरज आहे, मला डायरेक्शन कोणाचं तरी लागणार आहे, मला स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी, किंवा माझ्या मनातलं हे जे पॅटर्न बनले, मी काही करू नाही शकत, किंवा मला शक्य नाही आहे हे पॅटर्न तोडण्यासाठी. बॅरियर्स येतात की नाही, बरेच बॅरियर्स येतात. तर कोणाचा ना कोणाचा सपोर्ट घेतल्याशिवाय कधी कधी आपण नाही जाऊ शकत, पण तो टेम्पररी सपोर्ट असतो, बरं का. सगळं आहे तुमच्यामध्ये.
तुम्ही तुमचे शिल्पकार आहात, तर तरीही तशी गरज भासेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी रश्मिका सावंत, लाईफ कोच. माझा नंबर आहे 9920691793. आणि कधीतरी अशा सुंदर निसर्गामध्ये जात जा. खूप छान आहे हा निसर्ग, तुम्हाला नेहमी प्रेरणा देत असतो. बघा किती सुंदर आहे, खूप सुंदर निसर्ग आहे. मला फार आवडतं निसर्गात. हसत राहा, आपली स्वप्न पूर्ण करा. थँक्यू.